अड्ड्यावर गांजा व इतर अंमली पदार्थाचे सेवन तसेच विक्री, पार्सल व ट्रान्सपोर्ट तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर. नागरिकांमध्ये विविध बाबींना, गोष्टींना, तर्कांना चर्चा. महागाव उमरखेड मुख्य रस्त्यावरील नांदगव्हाण या गावामध्ये घाटामध्ये लाखो रुपयाचा जुगार अड्डा भरविला जात असून या जुगार अड्ड्यावर नशा करण्यासाठी गांजा व इतर अंमली पदार्थाचे सेवन तसेच या अंमली पदार्थाची विक्री तसेच पार्सल व ट्रान्सपोर्ट ही होत असल्याची धक्कादायक बाब नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सदर बाबीची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे. विशेष सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार महागाव येथील 4 फुटाचा छोटा राजपाल यादव म्हणून प्रसिद्ध असलेला नवीन मिसरूड फुटलेल्या आणि कमी वेळात जास्त पैसे कमविण्याची लालूच बाळगीत पैसा कमविण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेला पोलीस अधिकारी व सत्ताधारी नेत्यांच्या पायाशी जुळण घालीत काहीही करण्यास तयार असलेल्या पोलीस प्रशासनातील अधिकारी व सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे पायचेपीत महागाव येथील काळीमोडी युवकाने एकाबादच्या 52 पत्त्याचा क्लब म्हणजेच जुगार अड्डा महागाव येथील ऊस नदी पात्रातील महादेव मंदिराच्या बाजूला सुरू केला. या जुगार अड्ड्यावर रोजच मारधाड, चाकू काढून, तलवार काढून एकमेकांना मारण्याचा प्रयत्न तसेच पिस्तूल उगारण्याचा प्रयत्न, पिस्तूल काढून मारण्याचा प्रयत्न केला गेला. अशा मारधाडीच्या घटना झाल्या होत्या. पण जागरूक नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सतत होत असलेल्या या मारधाडीच्या घटनांना विरोध करत तक्रारी करण्यात आला. या क्लबचा विरोध करण्यात आला. हा विरोध बघता महागाव पोलीस व इतर पोलिसांच्या जे गुप्त यंत्रणा असतात यांच्या मार्गदर्शनामध्ये हा महागाव नदी पात्रातील महादेव मंदिराच्या बाजूला सुरू असलेला जुगार अड्डा उमरखेड महागाव रस्त्यावरील नांदगव्हाण या गावामध्ये हलविण्यात आला असून कुख्यात गुन्हेगार यांना पोलिसांचेच मार्गदर्शन लाभत असून पोलीस व गुन्हेगार यांचा भाईचारा महागाव येथे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कितीही तक्रारी करा, कितीही आंदोलने करा, तरी पण काही फरक पडणार नाही. कारण की वेळोवेळी प्रशासनाला या जुगार अड्डा चालक व इतर व्यावसायिक यांच्याकडून काळ्या कमाईचा वाटा बरोबर महिन्याला पोहोचविला जात असल्याचे बोलले जात आहे. गाव तालुक्यात मागील काही वर्षापासून वाढत चाललेली गुन्हेगारी, अवैध धंदे तसेच या संदर्भातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे फक्त नामधारी पोलीस अधीक्षक राहिले असून ते फक्त नामधारीच कामे करतात व यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात बसूनच घोडे हाकतात अशी टिंगल सर्वसामान्य नागरिकांकडून उडविली जात असून पोलीस अधीक्षक कुमार चिंतांनी सदर जुगार अड्ड्यावर आणि अवैध धंद्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यात जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर व्यवसायाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत चालले आहे. या वाढत्या अवैध धंद्यामुळे महागाव तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येते. महागाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अवैध धंद्यामुळे युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जात असून सामाजिक वातावरणही बिघडत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. महागावच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात अवैध धंद्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र संबंधित प्रकरणामध्ये अपेक्षित कारवाई झाली नाही. या कारवाई का झाली नाही याची चौकशी होणे ही आवश्यक आहे. तत्कालीन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली असल्यास त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार वर्ग यांच्याकडून केली जात आहे. ऊस नदी पात्रातील विवादित जुगार अड्डा याच्यावर कारवाईची मागणी जोर धरत असल्यामुळे व मोठ्या प्रमाणात नागरिक व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार या जुगार अड्ड्याच्या विरोधात उभे राहिल्याने संबंधित जुगार अड्डा हा
उमरखेड महागाव रोडवरील नांदगव्हाण गावामध्ये नांदगव्हाण घाटातील त्या नांदगव्हाण नामक गावामध्ये एका हॉटेलच्या समोरील शेतात परिसरात भरविला जात असून जुगार अड्डा म्हटले की गावगावचे जुगार प्रेमी यांची हजेरी सदर जुगार अड्ड्यावर लागत असून आता तर जुगार अड्डा चालविणे याच्या एक पाऊल पुढे जात या जुगार अड्ड्यावर अंमली पदार्थ गांजा व इतर अंमली पदार्थ यांचे सेवन व विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती विशेष सूत्रांकडून प्राप्त झाली असून परराज्यातून काही युवक सदर जुगार अड्ड्यावर येत असून त्यांच्याकडून या अंमली पदार्थ गांजा तसंच इतर व्यसनी गोष्टींचा प्रकार घडत असून पोलीस यंत्रणा मात्र कुचकामी ठरली आहे. राजकारणी लोकांचा आशीर्वाद, पोलीस यंत्रणा, पोलीस प्रशासन तसेच पोलीस प्रशासनातील गुप्त यंत्रणा हीच या जुगार अड्डा चालक मालक यांची पाठीराखा असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच पोलीस प्रशासनाकडून पोलीस प्रशासनातील गुप्त यंत्रणेकडून या गुन्हेगारांना तुम्ही काहीही करा पण महिना बरोबर द्या, यामुळे सर्व काही सुरळीत असून महागावचे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने या गुंडांनी बिहार करून टाकले असून महागाव तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. RNN न्यूज मराठी महागाव.